समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जोपर्यंत आई आणि बाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा। डोंगराच्या आड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेली आई वडील पुन्हा कधीच दिसणार नाहीत। एक वेळ पंढरपूरला जाऊ नका, पण आई वडिलांची सेवा करा, असे मत सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण संस्थान महाराज सूर्यवंशी यांनी व्यक्त केले। खटाव तालुक्यातील उंबरमळे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी पंचायत समिती सदस्य अर्जुनदादा वलेकर यांच्या दिवंगत पत्नी कैलासवासी यशोदा अर्जुन वलेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी सेवागिरी देवस्थानचे महंत सुंदरगिरी महाराज, शनी महाराज, आमदार महेशदादा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर प्रियाताई शिंदे, धनंजय चव्हाण, सेवागिरी देवस्थानचे चेअरमन संतोष महाराज वाघ, माजी चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव, बाळासो जाधव, पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, दादासो काळे, माजी सदस्य मोहनराव जाधव पाटील, रणधीर जाधव, धीरज शास्त्री वलेकर, दत्ता शेठ वाघ, प्रतापराव गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना हरिभक्त पारायण संस्थान महाराज म्हणाले की जीवनामध्ये आई बाप गेल्याचं दुःख न सांगण्यासारखे असते। ज्या दिवशी जन्म देणारे आई बाप निघून जातात त्यावेळेपासून आपली मायेची गरिबी चालू होते। नातवंडाच्या जीवनातील पहिला आणि शेवटचा मित्र आजी आणि आजोबा असतात, असे मत यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले। या कीर्तन सेवेस भीमराव गोरड, संजय खिलारे, बाबू काका दीक्षित, दीपक पवार आदीसह ज्ञानाई गुरुकुल पुसेगाव, सेवा सूर्य गुरुकुल जाधववाडी, उंबरमळे, धावडदरे, कटगुण, शिंदेवाडी, कातळेगाववाडी भजनी मंडळांची साथ लाभली। उपस्थितांचे स्वागत बाजार समितीचे माजी सभापती अण्णा वलेकर, युवा उद्योजक नवनाथ वलेकर, मीनाक्षी वलेकर यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले, तर पैलवान शंकर वलेकर यांनी आभार मानले। कार्यक्रमास वलेकर परिवारातील सर्व सदस्य, हितचिंतक, मित्र परिवार, उंबरमळे पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी, मान्यवर, ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। दरम्यान श्रीमती वलेकर यांच्या स्मरणार्थ परिसरात स्मृती वनाची निर्मिती करणार असल्याची घोषणा नातू उदयसिंग वलेकर यांनी यावेळी व्यक्त केले। या माध्यमातून परिसरात आंबा, पेरू, चिक्कू आणि इतर फळ झाडांची लागवड करण्यात येणार आहे। मातोश्रीचं जर चरित्र पाहिलं तर सदा हात वरती होता, समजतंय ना? या दोन हातानं आलेल्याला भुकेलेला जेवण, आणलेलेला पाणी, दान धर्म मोठा होता, संस्कार मोठे होते। या आईकडून या वलेकर कुटुंबियांना संस्कार घडले। मायबाप शून्यातून संपूर्ण हे जगत निर्माण केलं, ते आपण आपल्या दिव्य दृष्टीनं पाहतोय। त्यांचे जे पती आहेत ते अर्जुन परशुराम वलेकर दादा, माजी पंचायत समिती सदस्य, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रख्यात व्यक्ती। त्याचबरोबर त्यांच्या पोटी जन्माला आलेली रत्न कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक। अण्णा अर्जुन वलेकर, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज। ही कृपा, हे नाव हे का घडतं तर आईची कृपा आहे, आईची पुण्य आहे। 2 नंबर शंकर अर्जुन वलेकर पैलवान, 3 नंबर नवनाथ अर्जुन वलेकर। वलेकर या मातोश्रीचं खूप वलेकर कुटुंबावरती खूप मोठे संस्कार आहेत। या कुटुंबाच्या त्या आधारस्तंभ होत्या। खरोखर त्यांच्या पश्चात आज त्यांचे हे वलेकर कुटुंब, खरोखर जर आज या ठिकाणी आई असती तर आईनं दिव्य दृष्टीने किती सुंदर पाहिलं असतं असं त्यांच्या अंतःकरणाला वाटतंय। मायबाप खरोखर त्यांच्या पोटी त्यांचे जे पती आहेत ते अर्जुन परशुराम वलेकर, मला वाटतंय माजी पंचायत समिती सदस्य, त्यानंतर सभापती अण्णासो वलेकर, पैलवान शंकर वलेकर आणि माजी सरपंच ट्रिपल धमाका, म्हणजे 3 वेळा सरपंच नवनाथ। या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती यशोदा अर्जुन वलेकर यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या या ठिकाणी 1 वर्षापूर्वी अकस्मात निधन झालं आणि त्यानंतर या ठिकाणी आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करता एकत्रित आलेलो आहोत।
त्यानिमित्तानं आज या ठिकाणी हरिभक्तपरायण संस्थान महाराज सूर्यवंशी यांच्या छानपैकी या ठिकाणी त्यांच्या स्मृती जागवण्याकरता, आई आपल्याला कळण्याकरता या ठिकाणी त्यांनी त्यांच्या या शब्द सुमनातून या ठिकाणी आपल्याला आत्मबोध केलेला आहे. त्याचप्रमाणे वलेकर कुटुंब या ठिकाणी त्यांचे तिन्ही मुलं, दादा यांच्यावरती त्यांचं खूप अपार प्रेम होतं. येणाऱ्या प्रत्येक त्यांची एक संस्कृती चांगली छान होती. कारण आदिवासी सौ यशोदा अर्जुन वलेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित अर्जुनदादा वलेकर, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व पंचक्रोशीतील सन्माननीय सदस्य सर्वांना आमदार महेशदादा आणि आमचा प्रणाम. अचानक आकस्मिक 1 वर्षापूर्वी ताई इथून निघून गेल्या आणि वलेकर दादांच्या कुटुंबियांना पोरकं करून गेल्या. त्यांच्या स्मरणानिमित्त हा इतका मोठा जनसमुदाय इथं उपस्थित आहे. हेच त्यांच्या लोकप्रियतेचं आणि त्यांनी बांधलेल्या लोकांचं हे जनसागरच आपल्याला उत्तर देतोय. या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित आमचे परमपूज्य सेवागिरी महाराज, सुंदरगिरी महाराज, आमदार साहेब आणि सेवागिरी देवस्थानचे. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.